हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। लोकसभेतील गोंधळानंतर विधान परिषदेत शिवीगाळ। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि प्रसाद लाड यांनी सभागृहात एकमेकांना दिल्या शिव्या। दानवेंनी माफी मागून राजीनामा द्यावा, भाजपा आक्रमक। विरोधी पक्षनेता आई बहिणीवर शिव्या देतो, अंबादास दानवेंना निलंबित केल्याशिवाय सभागृह चालू न देण्याचा इशारा। कुणी बोट उचललं तर बोट तोडून टाकण्याची माझ्यात हिंमत, माझ्यावर 75 केसेस, त्यांनी मला हिंदुत्व शिकवू नये। विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा भाजप नेत्यांवर निशाणा। मातोश्रीच्या कॉर्नरवर जाऊ नये, उत्तर देण्याची आमच्यात हिंमत, भाजप आमदार प्रसाद लाड यांचं विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना प्रत्युत्तर। स्वतःला हिंदू समजणारे हिंसा पसरवतात, तुम्ही हिंदू नाहीत, भाजपकडे इशारा करत राहुल गांधींचं वक्तव्य। लोकसभेत गोंधळ, याच मुद्द्यावरून परिषदेत लाड आणि दानवेंची एकमेकांना शिवीगाळ। सर्व हिंदूंना हिंसक म्हणणं चुकीचं, राहुल गांधींनी आपले शब्द मागे घेऊन माफी मागावी, भाजप आक्रमक। मुंबईत ठाकरे गटाचे दोन्ही शिलेदार विजयी, पदवीधर मतदारसंघातून अनिल परब तर शिक्षक मतदारसंघात जंबो अभ्यंकर यांचा विजय। ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष। ठाण्याची कोकण पदवीधरची जागा राखण्यात भाजपच्या निरंजन डावखरेंना यश, काँग्रेसच्या रमेश कीर यांचा पराभव। नाशिक शिक्षक मतदारसंघात काटेकी टक्कर, पहिल्या फेरीत महायुतीचे किशोर दराडे 1775 मतांनी आघाडीवर, थोड्याच वेळात अधिकृत निकाल। पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत यांची विधान परिषदेवर वर्णी, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखेही समाविष्ट, भाजपकडून घोषणा। अजिंतारा गटात विधान परिषदेसाठी शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकरांना संधी मिळण्याची शक्यता, उद्या दोन्ही उमेदवार अर्ज भरणार, सूत्रांची माहिती। ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकरांना विधान परिषदेची उमेदवारी, मिलिंद नार्वेकर उद्या उमेदवारी अर्ज भरणार। काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी जाहीर, प्रज्ञा सातव काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।